अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। नमस्कार, मी शुभांगी पाटील। महामीडिया 24 मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या हेडलाईन। पार्थ पवार जमीन प्रकरणामध्ये मुख्य सूत्रधार शीतल तेजवानीला अटक, घोटाळे प्रकरणात नवे खुलासे होण्याची शक्यता। सांगलीमधल्या आष्टा नगर परिषदेतल्या आकडेवारीत तफावत असल्याचा आरोप, ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम समोर पोलीस आणि आंदोलक यांच्यात बाचाबाची। गोंदियामध्ये स्ट्रॉंग रूममध्ये ठेवलेल्या ईव्हीएमचा सील तोडल्याचा उमेदवाराचा आरोप, कंट्रोल रूमचा स्विच बंद आहे का पाहण्यासाठी गेल्याचं अधिकाऱ्याचं स्पष्टीकरण। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल पुढे ढकलणं संशयाच्या भोवऱ्यात, विरोधकांकडून शंका व्यक्त, निवडणूक आयोगासोबत सरकारही दोषी, वडेट्टीवारांचा हल्लाबोल। मुख्यमंत्र्यांनंतर राज ठाकरेंनी घेतली संजय राऊतांची भेट, राऊतांच्या प्रकृतीची केली विचारपूस। अतिवृष्टीचा अहवाल महाराष्ट्र सरकारने पाठवला, केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांचं लोकसभेत स्पष्टीकरण, तर सरकारला वाचवण्याचा प्रयत्न सुरू, सुप्रिया सुळे यांचा पलटवार। 21 डिसेंबरपर्यंतच्या आचारसंहितेचे पडसाद, यंदाच्या हिवाळी अधिवेशनावर 8 ते 14 डिसेंबरपर्यंत केवळ 1 आठवड्याचं अधिवेशन, विरोधी पक्षनेता निवडा भास्कर जाधवांची आग्रही मागणी। रायपूरच्या मैदानात कोहलीचा पुन्हा एकदा शतकी धमाका, ऋतुराज गायकवाडची ही शतकी खेळी, भारताची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल। पट्टणकोडोलीत ऊसाच्या फळाला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान। हुपरी नगरपालिका निवडणुकीसाठी 80.85% मतदान, प्रभाग क्रमांक 7 व 9 मध्ये चुरशीने मतदान। महामीडिया 24 न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका।